तुम्ही म्हणता की अनिल देशमुख यांनी पैसे दिला त्यांचं म्हणणं आहे. पण सर हा एवढा एका पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने आरोप केलेला आहे सर, याच्यावरती पुरेपूर खुलासा का झाला नाही आतापर्यंत? आणि सर तुम्ही त्याच्यावर कारवाई करण्यासाठी किंवा तुम्ही defamation टाकण्यासाठी तुम्ही काय कारवाई केलं? टाकली, तुम्ही 3 महिने, त्यांनी जवळजवळ 27 मार्चला त्यांनी आरोप केला, आता जवळजवळ 4 महिने झाले. आणि देशमुख यांनी खोटं असतं तरी का ते कोर्टात गेले नाहीत? असं आहे की डिफेमेशनचा सूट ॲक्च्युली एकदा बनवलेलाही हे होता, पण त्याच्यानंतर सबसिक्वेंटली इमिजिएट जे काय हे सगळ्या हे होत गेल्या, तर पहिल्यांदा तर त्यांना त्यांचा डिफेन्स तयार करणं हे महत्त्वाचं झालेलं होतं. त्या कॉन्टेक्स्टमध्ये मग ते थोडंसं मागेही हे राहिलेलं आहे. दुसरी गोष्ट, परमवीर सिंगांचे जे काय आरोप आहेत 100 कोटीचे, हे ॲब्झल्युटली खोटे आहेत. तुम्ही जर त्याच्यानुसार डेडलाईन्स बघितल्या तर डेडलाईनमध्ये लक्षात येईल की सगळं ट्रान्सफर झाल्यानंतर परमवीर सिंगांना 16 किंवा 17 तारखेलाच त्यांची 17ला ट्रान्सफर झाली. त्याच्या आधी त्यांना एक दिवस आधी कळालेलं होतं आणि ते सगळं सबसिक्वेंटली 20 तारखेला पत्र येतात. एक सिंपल प्रश्न आहे जो माननीय हायकोर्टही इतक्या वेळेस विचारत आहे की तुम्ही महिनाभर शांत का बसून राहिले? 30 आणि 35 वर्षे सर्व्हिस केल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल ऑफेन्स होतोय तर तुम्ही पहिल्यांदा जाऊन रजिस्टर करायला पाहिजे. उमेश साहब, मैं एक सवाल आपसे जानना चाहूँगा. बेसिकली 2 छोटे से सवाल हैं. त्याला दबाव दिला जातो तेव्हा त्यांचे ऑफिसर असतात म्हणून दबावाखाली घेतला जातो. असं थेट म्हणणं आहे का की सचिन वाझे यांनी ईडीला दिलेला जबाब जो आहे तो सीबीआय किंवा ईडीने त्यांच्या दबावाखाली घेतलेला आहे? ऑफिसर्सवर ॲस्पर्शन्स कास्ट नाही केल्या जाऊ शकत. मी काही त्यांच्यावर डायरेक्ट असे आरोप नाही आहे करत, पण शेवटी एक हे असतं की ज्यावेळेस तुमच्या समोर तिथले ऑफिसर असतात कोणत्याही इन्व्हेस्टिगेशनमध्ये, आपले रेग्युलर पोलीस असो किंवा सीबीआय असो ईडी असो, तर त्यांच्यासमोर जेव्हा जबाब दिला तर तेव्हा माणूस प्रेशर खाली असतो. काही वेळेस त्यांना प्रश्न विचारले जातात जे लिडिंग प्रश्न असू शकतात. त्या अनुषंगाने जेव्हा ते दिल्या जाऊ शकतं तर तो माणूस काय बोलतो, त्याचा जबाब घेतला काय जातो, रेकॉर्ड केला जातो, याच्यातही फरक पडू शकतो. पण येस, प्रेशर असतं ड्युरिंग द कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आणि म्हणूनच जे CRPCमध्ये हे दिलेले आहे एक सेफगार्ड की पोलिसांसमोरचा जबाब हा इनॲडमिसेबल असतो, तो त्याच्याच करता दिलेला आहे. फक्त ईडीचा जो आहे की ईडी समोरचा जबाब हा त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये हा इनॲडमिसेबल नाही, असं जे आत्तापर्यंत त्यांचं म्हणणं होतं. पण ऑफकोर्स बऱ्याचशा गोष्टी अंडर चॅलेंज आहेत. तर सर तुम्ही सांगता की किया गया तो उन्होंने ये बोला कि सचिन वाजे ने उनसे ये बोल के पैसे लिए थे कि नंबर 1 को पैसे देने. सोर्सेस का कहना है, इन्फॉर्मर्स कहते हैं कि नंबर 1 जो है वो मुंबई के नेटवर्क में सीपी को कहा जाता है, लेकिन उसका इंटरप्रिटेशन ईडी बतावे कि वो अनिल देशमुख है. इस पर आपका क्या कहना है? नंबर 2 ये कि इसके पहले जब मुंबई क्राइम ब्रांच ने एक इन्वेस्टिगेशन की तो उसमें डीसीपी भुजबल और पाटिल ने अपने स्टेटमेंट में रिट्रैक्ट किया था और जो सचिन वाजे की जो क्लेम्स थे उसको डिनाई किया था, लेकिन जो उनका ईडी में स्टेटमेंट है वो उससे बिल्कुल अलग है. इस पर आप क्या कहें? देखिए, ये पहला जो आपका ये सवाल था कि ये ईडी में एक कहना, सीबीआई में एक कहना, ये नेचुरली ये सब अभी उनको ही मालूम है कि ये स्टेटमेंट्स क्या है, रियल फैक्ट्स क्या है, दैट इज़ विद द इन्वेस्टिगेटिंग एजेंसी. ये हमको किसी को तो मालूम होता नहीं है. एज फार एज आपका जो पहले का सवाल था कि लोकल पार्लेंस में क्या कहा जाता है, तो ऑफकोर्स मैं तो अभी फोर्स में नहीं हूँ, बट जहाँ जो जितना कम से कम सबको मालूम है एज कॉमन पर्सन, लोकल पार्लेंस में नंबर 1 इज सपोज टू बी द नंबर 1 ऑफ दैट फोर्स, सो इट हैज़ टू बी द सीपी. अदरवाइज अगर आप गवर्नमेंट में जाएंगे, गवर्नमेंट में आप बोलेंगे नंबर 1, सेंट्रल गवर्नमेंट में जाएंगे नंबर 1 बोलेंगे तो प्राइम मिनिस्टर होता है. स्टेट गवर्नमेंट में आएंगे नंबर 1 बोलेंगे चीफ मिनिस्टर होता है. आप डिस्ट्रिक्ट में जाएंगे तो सुप्रिटेंडेंट ऑफ पुलिस बिकम्स नंबर 1. सिमिलरली इट इज़ अ नेचुरल कोरोलरी कि नंबर 1 अगर उस फोर्स में किसी को कहा जाता है, वाई वुड ही गो आउट ऑफ कॉन्टेक्स्ट एंड से नंबर 1 टू द HM? इजंट इट आउट ऑफ कॉन्टेक्स्ट? It has to be the chief of that force. Thank you. कुंदन शिंदे आणि संजू पलांडे यांची रिमांड कॉपीत म्हटलेलं आहे की सचिन वाझे भेटला, त्याने स्टेटमेंट दिलेलं आहे, ईडीने ऑन रेकॉर्ड म्हटलेलं आहे. त्याचबरोबरीनं ऋषिकेश देशमुख यांनी हवालामार्फत मुंबई, नागपूर, दिल्ली आणि त्यांची शिक्षण संस्था जी आहे तिथून पैसे वळते केले. या सगळ्या गोष्टी तुम्ही काय सांगाल? मी जसं मगाशीच म्हटलं की आता 2 स्टेटमेंट्स आलेले आहेत. आता इथे जे कमिशन समोर ॲफिडेव्हिट आलेलं आहे वजेंचं, त्याच्यात कुठेही वजे म्हणत नाही आहेत की पैसे दिलेले आहेत. ही हॅज स्टॉप की जानेवारीची एक त्यांनी फक्त भेटीचा दिला, तेही प्रॉब्ली ऑफिशियल याच्यात हे असणार. त्याच्यानंतरचे वजे कुठेच नाही, ही सायलेंट, ते पुढे काहीच नाही आहे त्यांचं.
त्यामुळे जे काही ईडी म्हणतं, आता ईडी सुद्धा एव्हरीबडी नोज की इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे, त्यांच्यासमोर काय पद्धतीने सगळं हे केलं जातं. त्यामुळे कुंदन शिंदे जरी ईडी रिमांडमध्ये म्हटली तरीसुद्धा इट इज नॉट नेसेसरी की इट मे बी ट्रू. तुम्ही मग प्रश्न असा आहे की अनिल देशमुख यांनी जे पत्र दिलं त्यात दिलं की आम्ही राजकारण चालू आहे, तर नेमकं काय? आता जे बारवालांनी सांगितलेलं असेल ते त्यांना माहिती, आणि ते पण मी मलाही मीडियामधनंच हे कळतं तुमच्याच मार्फत. पण ते जर त्यांनी जर म्हणतायत त्यांनी पैसे सचिन वझेला दिलेले आहेत, तर सचिन वझेपर्यंत त्याची हे आहे. पुढे त्याचं हे काय, म्हणजे एखाद्या माणसाला तुम्ही जेव्हा त्याच्यावर आरोप करता तर हे फार सोपं आहे की म्हणणं की हो असं झालं आहे किंवा ह्यांनी घेतलेले आहेत त्यांनी नाही घेतलेले आहे, पण त्याचं प्रूफ काय, हे सगळं हिअरसे आहे. इथपर्यंत सचिन वझेपर्यंत झालं, मग त्याची चौकशी का नाही? किंवा त्याचा जर डायरेक्ट बॉस परमबीर सिंग होता, तर हे आपल्याला म्हणायचं आहे का की बा परमबीर सिंगांना माहितीच नाही आहे त्यांच्या याच्यात काय चाललेलं होतं आणि त्यांचा API काय करत होता. जो API त्यांनी रिइन्स्टेट केला, डायरेक्टली परमबीर सिंगनाच फक्त रिपोर्ट करायचा. मध्ये आधी सगळे फार DCP असेल किंवा जॉईंट CP असेल कोणालाही मध्ये रिपोर्टिंग करायचं नाही. हे जे सगळं आहे हे असं म्हणजे हे आपल्याला पटतं तरी का, किंवा CPला जर माहिती नसेल की त्याच्या याच्यामध्ये ही वॉज दॅन एक्स्ट्रीमली अनफिट टू बी CP, आणि तेही CP मुंबई. Okay, thank you. नोटीस बजवले चौकशी करतात. आत्तापर्यंत श्री अनिल देशमुखांना आहे, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा जो आहे श्री ऋषिकेश त्यांना आहे, त्याच्यानंतर त्यांच्या ज्या मिसेस आहेत मिसेस आरती देशमुख त्यांना हे केलेलं आहे. सलील अजून समन्स नाही आलेले, म्हणजे निदान 2 तासांपूर्वी तरी माझी जी काय सर प्रश्न कुठून आला? मिसेस देशमुख यांना कधी ईडीच्या कोर्टात म्हणतायत, तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे की ईडीचं हे आत्ता रिमांडच्या पर्पजसाठी आहे, त्याची व्हेरॅसिटी टेस्ट होईलच. पण निदान आज तरी ज्या माणसाने ज्याचं म्हणणं आहे की दिलं, परमबीर सिंग काय म्हणतात हे इमटेरियल आहे, कारण परमबीर सिंगचा एव्हिडन्स हा सगळा हिअर्से आहे. दुसरी गोष्ट, वझे हे परमबीर सिंगांच्या क्लोज याच्यातले होते, त्यांना रिइन्स्टेट केलं गेलं बाय परमबीर सिंग. ज्यांना रिइन्स्टेट काही स्टेट गव्हर्नमेंटने किंवा अनिल देशमुखांनी केलेलं नाही, कारण त्याची प्रोव्हिजनच नाही आहे. मुंबई CPच्या अंडरची एक कमिटी आहे की ज्याच्या जे रिइन्स्टेट करतात किंवा सस्पेन्शन्स बघतात, त्यांनी 15 वर्षानंतर यांना आणलं. त्याच्यात काही HMला किंवा CMला किंवा अजून कोणालाही ती फाईल तिथे जात पण नाही. दॅट इज नॉट द प्रोसिजर. त्यामुळे पूर्णच्या पूर्ण जी रिइन्स्टेट केल्या गेलेलं आहे ते परमबीर सिंगांनी, आणि जी काय कमिटी होती त्याच्यातही मला ते ऑफकोर्स जे काय माझ्या हिअरसेला आहे ते रेकॉर्ड जे आहे त्याच्यामध्ये पण 1-2 ऑफिसर्सनी डिसेंट केलं होतं की यांना रिइन्स्टेट नका करू. इन स्पाईट ऑफ दॅट परमबीर सिंगांनी त्यांना रिइन्स्टेट केलेलं हे ऑलरेडी कोर्टासमोर पण आलेलं आहे, आणि त्याच्यावरच ऑनरेबल हायकोर्टनी बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले. सर मग See, nowhere, as far as to the best of my knowledge, what I have again received from the media itself, nobody says that that amount has been given to Anil Deshmukh. Has anybody said that the amount has they have personally met Mr. Deshmukh? I don't think so. So they know that. How do they know? How do they know that? These are all questions which will be tested during the course of this at inquiry stage. अगर आप ये कह रहे हैं तो क्या शिंदे पलांडे सचिन वजह से पैसे लेते थे, ये बात अनिल देशमुख को पता ही नहीं थी? देखिए, शिंदे या पलांडे पैसे लेते थे, यही बात पहले गलत है. सो आप किस बिना पे बोल सकते हैं कि शिंदे को पैसे दिए गए हैं ऑन द बेसिस ऑफ स्टेटमेंट्स विच आर इनएडमिसिबल इन लॉ? ये सब हियरसे हैं. ये इसके लिए ठीक है रिपोर्टिंग के लिए और ये, बट अदरवाइज जब तक ये नहीं आता है कि जेन्युइनली कि सबूत नहीं आता है, तब तक ये बोलना भी गलत होगा कि शिंदे या पलांडे पैसे लेते हैं. किसी की भी वो पलांडे ही इज़ प्राइवेट सेक्रेटरी, ही इज़ एन एडिशनल कलेक्टर, वो अभी नॉमिनेशन होता तो पैसे ही नहीं लिए गए हैं, तो पता होने का ना होने का सवाल ही नहीं आता है. सर चला पैसे घेतले नाही, ठीक आहे. त्याची डेट माझ्या माहितीप्रमाणे आजची हे होती, पण त्यांना समन्स फार लिमिटेड कॉन्टेक्स्टमध्ये हे आलेलं असणार. त्याचे ऑफकोर्स आता मला ईडीच्या याच्यातलं मी आत्ता तर इमिजिएटली काही डायव्हर्ज नाही करू शकत, पण त्यांना आजच्या डेटसाठीचं समन्स. has she appeared before the ED or she has sought some extension? That I will not be able to put in right now because I was not in contact. Sir,
हे सगळंच्या सगळं जे आहे सगळं खोटं. बेसिकली 1750 बारची जी फिगर आहे हीच बेसिकली खोटी आहे. वजे त्यांच्याच ॲफिडेव्हिटमध्ये कमिशन समोरच्या म्हणतात की इथे 200 बार आहेत किंवा हे बारची जी फिगर्स आहे ही ऑफिशियली चेक केल्या जाऊ शकते. बार्स म्हणजे हे बार्स नसतं की जे रेस्टॉरंटच्या लागून तिथे रेग्युलर बार जे असतात. बार वूड मीन की जे सर्टन लायसन्स्ड ऑर्केस्ट्रा बार्स आहेत ते बार्स त्या कॉन्टेक्स्टमध्ये ही एवढी फिगरच बेसिकली ह्यांच्यात नाही. हे सगळे जे आरोप आहेत ते निदान ॲटलिस्ट जे आम्ही बघितलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ फॅक्ट्स आणि जे इन्स्ट्रक्शन हे सगळं हे खोटं आहे बेसिकली. सगळ्यात आणखीन एक मत पण मुळात ईडीचा असा आरोप आहे की कुंदन शिंदे, संजीव पलांडे यांच्या मार्फत सचिन वाझे आणि अनिल देशमुख असं त्यांनी ट्रायंगल जोडलेलं आहे, ज्यामार्फत पैशांचे व्यवहार झालेले आहेत, ज्यामार्फत मिटिंग झालेली आहेत. मी जसं म्हटलं की जे ॲफिडेव्हिट कमिशनमध्ये आलेलं आहे, जे आपल्याला ड्युली सर्व झालेलं आहे, त्याच्यामध्ये सचिन वाझे हे फक्त एकदा जानेवारीत थोड्या वेळाकरता काही कामासाठी भेटलेले होते, एवढंच त्यांनी दिलं. जे परमवीर सिंगांनी सांगितलं आहे किंवा सचिन पाटलांनी सांगितलं आहे किंवा फेब्रुवारी मिडमध्ये केव्हा तरी भेटलो किंवा फेब्रुवारी एंडमध्ये त्यांच्याही तारखांमध्ये फरक आहे, असं कोणत्याही याच्या बाबतीत वाझे कुठेच त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये बोलत नाही आहे. पुढे सर सगळ्यात Like I said, two things. One, he feels that the inquiry is not justified. So therefore, he has gone into the Honorable Supreme Court saying that this inquiry is not justified, it should be quashed for extraneous reasons. And secondly, like I said, in the larger perspective also, the manner in which investigation with ED goes on is a very opaque investigation. And आप अगर पूरे PMLA की हिस्ट्री देखेंगे तो वो PMLA की हिस्ट्री जो आई थी वो लॉन्ड्रिंग एक्ट से आके पहले उसमें 7-8 ऑफेंस हुआ करते थे. टुडे इट इज मोर देन 30. प्रॉब्ली द ईडी इज लूजिंग फोकस की किस पे. Is he fearing his arrest? Do you think that he is arrested? सी दैट आई वुडंट बी एबल टू कमेंट बिकॉज ईडी के मन में क्या है, शायद उनको अरेस्ट नहीं करना होगा वो उनके मन में है. आई एम नॉट द पर्सन हु इज इन्व्हेस्टिगेटिंग, सो आई वुडंट बी सर एबल सर सर तुम्ही म्हणालात की सचिन वाझेंनी आयोगासमोर खूप मोठ्या वातावरणात प्रतिज्ञापत्र दिले आहे. सचिन वाझे आयोगासमोर एक सांगतोय, सचिन वाझे ईडी समोर वेगळं सांगतोय, NIA समोर वेगळं. ते सचिन वाझेला माहिती आहे खरं तर की कोणतं करा, पण निदान जे काय डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे डॉक्युमेंट्सवरनं तरी निदान आपण सांगू शकतो की याच्यात फरक आहे की सचिन वाझे कुठेही म्हणत नाही की जानेवारी नंतर कधी तो अनिल देशमुखांना भेटलेला आहे किंवा त्यांनी पैसे दिलेले आहेत अनिल देशमुखांना, हे कुठेही तो म्हणत नाही आहे. हे डॉक्युमेंट्सवर जे आपण त्याच्या बेसिसवर सांगू शकतो. मी पर्सनली कधी सचिन वाझेला भेटलो नाही, मला माहिती नाही. सर पण बारवाले काय म्हणतात समोर NIA कोर्टात सचिन वाझेने स्वतः लिखित वकिलांमार्फत 4 पानी लेटर दिलं होतं, तेच पत्र आहे आणि तसाच जबाब आहे ईडीचा, CBIचा जो सचिन वाझेने दिलेला आहे. ते पत्र आता ऑन रेकॉर्ड घ्यावं असं ज्या पिटिशनर जयेश पाटील यांनी देखील हायकोर्टामध्ये मागणी केलेली आहे. त्याचबरोबरीनं तुम्ही म्हणता की चांदीवाला आयोगामध्ये जे सचिन वाझेने दिलेलं प्रतिज्ञापत्र आहे त्यामध्ये कुठेही अनिल देशमुख यांचा त्यांच्याशी काही संबंध नाहीये, पैशांचे व्यवहार आहेत असं म्हटलेलं आहे. मग सचिन वाझेने स्वतः लिहिलेलं पत्र ते खोटं आहे, ईडीने जबाब घेतलेला तो खोटा आहे का चांदीवाला आयोगामध्ये दिलेलं प्रतिज्ञापत्र खरं आहे? असं आहे की 3 डॉक्युमेंट्स आहेत. आता जे पत्र आहे ते पत्र सगळं एक्स्ट्रा ज्युडिशियल आहे. ते काही माननीय स्पेशल कोर्टमध्ये स्वतःच वाझेने लिहिलं होतं, पण ते ऑन रेकॉर्ड नाही आहे केलेलं. इनफॅक्ट तेच कोर्टाने त्यावेळेस त्यांच्या वकिलांमार्फत हे दिलं होतं की ही अशी पद्धत बरोबर नाही आहे, तर ते हे दिलेलं आहे. तर ते पत्र आहे, त्यामुळे त्याला आपण काही मान्य करायचं की नाही हा जेव्हा एव्हिडन्सचा भाग येईल त्याच वेळेस ते. दुसरी गोष्ट, ॲडव्होकेट पाटीलांनी हायकोर्टमध्ये जे काही केलेलं असेल दॅट विल बी पेंडिंग आणि त्याच्यावर माननीय हायकोर्ट त्याच्यावर डिसिजन देईल. त्यामुळे त्याच्यात मी काही बोलणं, मी असं म्हटलं की लिगॅलिटीवर काही. हां, ॲज फार ॲज ॲफिडेव्हिट इज कन्सर्न, सचिन वाझेंनी कुठेही त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये हे म्हटलेलं नाही आहे हां कमिशन ऑफ एन्क्वायरी समोर की कोणाला काही पैसे दिलेत याच्यावर ते पूर्ण सायलेंट आहे. ते काहीच हे नाही. त्यांनी फक्त दिलं आहे की एकदा फक्त भेटलेला होता जानेवारी, बस तेवढ्या सोडून अदरवाईज त्यांचा म्हणजे जानेवारीच्या याच्यामध्ये जेव्हा ते त्यांना हे भेटले अनिल देशमुखांना, त्याच्या व्यतिरिक्त मग कधी त्यांची किंवा जानेवारी नंतर कधी त्यांची भेट झालेली त्यांच्याबद्दल ह्याच्यावर त्यांचं कुठेच भाष्य नाही आहे. ही सायलेंट ऑन दॅट पॉईंट. अनिल देशमुख सचिन वाझेला पर्सनली ओळखत होते का? हा प्रश्न आता ते त्यांच्या पर्सनल नॉलेज प्रमाणे आहे का. ॲज अन ॲडव्होकेट आय वोंट बी, मला ते त्यांचं पर्सनल नॉलेज काही माहिती असायचं कारण नाही आहे.
सर ये भी कहा गया जो पलांडे और शिंदे को अरेस्ट किए जाने की, उसमें ये भी कहा गया था रिमांड में कि नागपुर की एक ट्रस्ट है जिससे मनी लॉन्ड्रिंग की गई, ये पूरा पैसा जो है दिल्ली पहुंचा सेल कंपनीज के थ्रू, उसे कन्वर्ट करके फिर भेजा गया। उसी के मामले में जो है समन भी किया गया है, ऋषिकेश को भी समन किया गया है और कहीं ना कहीं उस चीज को लेके पक्ष किया है। सी अभी ये जो है ये पार्ट ऑफ इन्वेस्टिगेशन है, दैट इज द ईडीज केस। फाइनली वो टेस्ट होगा कोर्ट में। ईडी ने कहा है इसलिए वो वैसे का वैसा ही होगा, एंड दीज आर लेजिटिमेट ट्रस्ट कंपनीज। आई एम नॉट अ सीए कि मैं इस पे बोलूँ, लेकिन ये कई साल से ये ट्रस्ट कोई आज नहीं बनी हुई या 5 साल में नहीं बनी हुई, ये ट्रस्ट पुरानी ट्रस्ट है उनकी। उसमें से लेजिटिमेटली वहाँ पर एजुकेशनल इंस्टीट्यूट्स चलते हैं। सो इफ दैट इज़ द केस देन हाउ कैन वन डायरेक्टली जंप टू कंक्लूजन, एंड उसमें डेरिवेशन कैसे निकाला जा सकता है बिकॉज ऑफ सर्टन पावर्स अंडर सर्टन एक्ट्स जो अंडर चैलेंज है, ये सब स्टेटमेंट्स आती हैं। येस, बट दैट इज़ उनका इन्वेस्टिगेशन है। वो अपनी एक थेरी ये करेगी, डिफेंस विल पुट फोर्थ देयर थेरी, वी विल से कि दिस इज नॉट करेक्ट, दे विल से दैट दिस इज द, ये फाइनली टेस्ट कोर्ट में होगा। ये आज की डेट में दिस इज जस्ट एन इन्वेस्टिगेशन। प्रॉबली कल को उनका कंक्लूजन ये भी आएगा ईडी का कि ऐसा कुछ नहीं था, या प्रॉबली वो बोलेंगे कि ये उनकी थेरी है। इन्वेस्टिगेशन चल रहा है। यही चीज को वेरीफाई करने के लिए समन्स भेजे गए थे ना, तो ऋषिकेश और ना ही अनिल देशमुख ऐसा है कि 3 बार देशमुख यांच्या परिवारातही कोणीही ईडी चौकशीला सामोरं का नाही गेलं? असं आहे की आता ऑलरेडी हे जे सगळ्या लिगॅलिटीज आहेत बेसिकली, या ऑलरेडी आता माननीय सुप्रीम कोर्टमध्ये ते गेलेले आहेत, तिथे चॅलेंज केलेलं आहे। आणि ह्याच्या आधी एकदा अनिल देशमुखांच्या घरी ईडी गेलेली होती, त्यांनी सर्च घेतलेला आहे। मग CBIने पहिल्यांदा सर्च घेतला, CBIने एक प्रिलिमिनरी एन्क्वायरी केली, नंतर ईडी गेली, त्यांनी सर्च घेतला आणि त्या अनुषंगाने त्यांना काही त्यावेळेसही प्रश्न विचारलेले होते। हे जे काय सगळं आहे त्यामुळे ॲज अ प्रपोज्ड अक्यूज किंवा लिटिगंट त्यांना अधिकार आहे की ते ऑनरेबल हायर ज्युडिशरीमध्ये जाऊन त्याला चॅलेंज करणं, तो त्यांनी त्यांचा हे केलेला आहे, अधिकार वापरलेला आहे। सर अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात गेलेत, अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात गेलेत, तर काय सर त्यांना कारवाईची भीती वाटते का, अटकेची भीती वाटते का? त्यांना कारवाईची, सर अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात गेलेत, काय त्यांना कारवाईची भीती वाटते का, अटकेची भीती वाटते का? असं आहे की कोणताही माणूस, लिव्ह असाइड नुसते श्री अनिल देशमुख, कोणताही माणूस त्यांना जर एखाद्या याच्यात बोलवत असेल, त्याला त्यांचं रेप्युटेशन आणि आजपर्यंतचं सगळं बॅकग्राऊंड हे त्यांना सेफगार्ड करण्याचा पूर्ण अधिकार आहे। आणि उद्या एखादा जेव्हा त्यांना प्रश्नही विचारला जातो की क्वेश्चनिंगही केलं जातं, तर कोणत्याही माणसाला काही ते डिझायरेबल वाटत नाही। त्यामुळे जेव्हा त्यांचं एवढ्या वर्षाला पेन्स टेकिंगली बनवलेलं रेप्युटेशन हे जेव्हा प्रोटेक्ट करायचं असतं, तर त्यावेळेस कोणताही माणूस त्याचा कायदेशीर अधिकार पहिल्यांदाच वापरा। कोणताही माणूस, आपण एवढे अँटिसिपेटरी बेल्स बघतो, ह्याचे प्रोव्हिजन्स कशासाठी आहेत? अगदी छोट्यातला छोटा बिझनेसमॅन किंवा माणूस असो, तर मोठ्यातला मोठा अँटिसिपेटरी बेलसाठी काय येतात पहिल्यांदा? सर ते जाणार आहेत का DCP साठी? आता ह्याच्यानंतर सर कधी ह्याच्यानंतर चौकशी अपडेट अबाउट अजून काहीच डेट्स वगैरे सर व्हाट इज द इन्वेस्टिगेशन स्टेज? डॉक्यूमेंट जो रिक्वायर्ड है पूछताछ के लिए वो दे दिए गए हैं, उससे जुड़ी इंद्रपाल जी ने असं आहे की इंद्रपालांनी ही सगळं अच्छा, उन्होंने भी ये नहीं ये किया था कि सब डॉक्यूमेंट्स क्या क्या उनसे एक्सपेक्टेड है, ये इंद्रपाल जी को भी नहीं बताया गया था। इट इज़ नॉट कि उनको ये बोला गया कि ये 10 डॉक्यूमेंट्स आपसे चाहिए। एंड कभी भी अनिल देशमुख ने ये नहीं कहा है कि हम इन्वेस्टिगेशन को सामने जाने को तैयार नहीं। उन्होंने कहा है कि ही इज़ मोर देन 70 to 73, ऑलरेडी कोरोना हो चुका है, ही इज़ ऑल्सो नॉट इन द बेस्ट ऑफ हेल्थ। आपको जो चाहिए आप आजकल जूम है, कोर्ट्स भी आजकल जूम पे चल रहे हैं, यू आस्क इट एंड आप ये बताइए कि ये 10 डॉक्यूमेंट चाहिए, 15 डॉक्यूमेंट चाहिए। ही इज़ नेवर शाइड अवे फ्रॉम इन्वेस्टिगेशन से या इंक्वायरी से, तो वो डॉक्यूमेंट्स देने को तैयार है। इट इज़ ऑडियो विजुअल ये करें, वैसा ही एप्लीकेशन भी रिक्वेस्ट किया गया था ईडी का। अल्टीमेटली उनका प्रोरोगेटिव है, उनको क्या करना है तो but why is he And all of the allegations. see, as far as the CBI is concerned, whatever progress has been given, that has been, I think that they might have given it to the Honorable High Court in a sealed cover, as
directed by the Honorable High Court. So that is as far as the CBI is going. The CBI, I believe, has recorded some statements. Of course, we also get to know it from the press itself. It is not that we have some special information about it. As far as the ED is concerned, yes, the ED is also going into certain aspects, but probably we feel that the probe by the ED is going beyond what is really mandated. The ED is now looking or has started, for whatever reasons they feel, has started or is looking into certain questions which are more from the point of view of harassment than a genuine investigation. So if I ask you about See, now the Honorable High Court has closed it for the purpose of orders. So we don't know when, now since they've reserved it, so we don't know when the Honorable Judges would pass an order in that context. So it is really now, everybody is has the same amount of information. Sir, about the ED investigation, so far we know that Mr. Deshmukh and his son Rishikesh Deshmukh were summoned, and against that both of them had approached Supreme Court. Has any other member of the Deshmukh family also been summoned by ED? Summoned, like I said, that's a different matter. But yes, these two of them, Mr. Anil Deshmukh and Mr. Rishikesh Deshmukh, they have approached the Honorable Supreme Court. Sir, any summons to Mr. Salil Deshmukh? No. Okay, and to Mrs. Not Deshmukh? as far as I know. Okay, and sir, to Mrs. Aarti Anil Deshmukh? Mrs. Deshmukh, yes, a summons was given 2 days back, but one must appreciate the fact that she is more than 65 or 66 years of age. She already had corona. She's got a number of problems health-wise, and and she has been summoned. She is a simple housewife. She is not involved in any of the businesses or any of the politics of the Deshmukh family, but that is only to the extent that I have known. And sir, about the Chandiwal Commission, what is there in the affidavit filed by your client and also the Sachin Waze? If you can share that. See, right now I can't share the affidavit, but yes, I have given certain details that Sachin Waze nowhere says that any money has been handed over. That's a part of the affidavit. So next time when the date is there, maybe the media can also ascertain by themselves, if allowed by the commission. But as far as the affidavit goes, there is no mention of any money being given to either Kundan Shinde or to any other person. Sir, That is a very opaque investigation, unlike CBI या पुलिस या बाकी एजेंसीज करती हैं. अगर एंड ये पॉइंट्स ऑफ कोर्स कोर्ट्स में भी कई बार अभी डिबेट हो रहे हैं कि जो सब ईडी का ECIR हैं जो इंटरनल डॉक्यूमेंट करके ट्रीट करते हैं, ये पब्लिक डॉक्यूमेंट होना चाहिए इन एनी पर्सन. मतलब वी आर रिप्रेजेंटिंग मिस्टर देशमुख, इसलिए छोड़ दीजिए, बट अदरवाइज एज अ फेयर प्रोसेस ऑफ इन्वेस्टिगेशन, दीज आर ऑल पब्लिक डॉक्यूमेंट्स. ये लोगों को मालूम होना चाहिए कि जिसके खिलाफ जो चार्ज लगाया गया है, अनलेस वो आप उसको बताएंगे नहीं, हाउ कैन ही प्रिपेयर. अगर समझिए ऋषिकेश को अगर पूछा गया कि आप 2012 में आपने ये ऐसे किया था, आपके अकाउंट में ये ऐसे आया, पर्सन इज़ नॉट अ सुपर कंप्यूटर कि उसको सब कुछ मालूम होगा. तो ही नीड्स टू बी गिवन रीजनेबल अपॉर्चुनिटी एंड रीजनेबल इन्फॉर्मेशन कि जिसके बेसिस पे वो आएगा बोलेगा. एंड ये सब तो मैटर ऑफ डॉक्यूमेंट्स हैं, ये ऐसा तो कुछ है नहीं कि इसमें से कुछ रिकवर करना है. तो ये जो एंटायर प्रोसेस है, अगर बोला जाएगा कि ये आपके ये 10 या 15-20 एंट्रीज के बारे में हमको ये चाहिए, बैंक एंट्रीज है, लाके वो बोलेंगे कि ये 8 एंट्रीज के बारे में मालूम है, 10 एंट्रीज के बारे में. अगर आप उसको वहाँ पर बिठाएंगे और 10-12 घंटे ही करेंगे एंड देन यू से कि आप इसके बारे में बताइए, ये 2012 की थी, ये 2015 की थी, ये 2018 की, हाउ इज इट ह्यूमनली पॉसिबल टू नो. सो इन द लार्जर कॉन्टेक्स्ट इसका भी ये सोचना चाहिए. ये सब बहुत ये है कि ऑप्टिक्स के लिए ये सब ठीक है कि समन्स दिए हैं, वो अब तक आए नहीं, लेकिन उसके पीछे की रीजनिंग्स भी हैं. पर्सन आप जिसको इन्वेस्टिगेट कर रहे हैं उसके ऊपर आप थ्रेट रख सकते हैं. उसको अगर आप यही देंगे नहीं कि आपके ऊपर चार्ज क्या है या आपके ऊपर आरोप क्या लगाया गया है और आप अब तक क्या ये आपसे एक्सपेक्टेड है, तो आप इन्वेस्टिगेशन कैसा करेंगे. क्या ईडी की तरफ से ये चीजें शेयर नहीं की गई, क्योंकि जो है अनिल देशमुख के लॉयर जो है वो ईडी भी पहुंचे थे और कहा गया था कि 10 दिन का समय जो है